ही गोष्ट आहे 7 जून 2023ची. महाराष्ट्रामधल्या ठाण्यामधल्या एका इमारतीत गीता आकाशदीप एका फ्लॅटच्या समोरच राहणारे व्यक्ती खूप त्रस्त होते. कारण समोरच्या फ्लॅटमधून खूप घाण वास येत होता. जेव्हा वास प्रमाणाच्या बाहेर वाढला तेव्हा त्यांनी ठरवलं की ही सूचना पोलिसांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर पोलीस त्या फ्लॅटमध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. घरामध्ये एका महिलेच्या शरीराचे तुकडे पडलेले होते. पूर्ण जेव्हा सगळं बघतात तेव्हा त्यांना दिसतं की कुकरमध्ये पण शिजलेले तुकडे आहेत. जेव्हा पोलीस सगळं काही बघतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांना काही समजत नाही की इथे घडलंय काय, नेमकं चाललंय काय. चला तर मग बघूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर ही गोष्ट आहे लिव्हिंग रिलेशनशिपची. तर कथेचं मुख्य पात्र 36 वर्षाची महिला सरस्वती वैद्य आणि त्याचं जो लिव्हिंग पार्टनर आहे मनोज साने. सरस्वती ही जी आहे ती लहानपणापासूनच एक अनाथ आश्रमामध्ये तिनं दिवस काढले होते. लहानपणापासूनच त्या 3 बहिणी एकाच अनाथ आश्रममध्ये राहत होत्या. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरस्वती आपल्या पाहुण्यांकडं राहायला आली. त्यानंतर सरस्वतीनं SSC परीक्षामध्ये नापास झाल्यामुळे आपली शाळा सोडली. मनोज साने एक शिकलेला व्यक्ती होता पण त्याला जॉब काही मिळत नव्हता. मनोज पण एक अनाथ होता आणि तो एक धान्याच्या दुकानावर काम करायला लागतो. पण त्या ठिकाणी सरस्वतीसोबत त्याची ओळख होती आणि सरस्वतीला कळतं की मनोज पण एक अनाथ आहे. दोघेही चांगले मित्र बनतात आणि एकामेकांच्या मनात चांगली एकामेकाबद्दल जागा पण बनते. मनोज आर्थिक तंगी असल्यामुळे सरस्वतीला मनोज एका दुकानामध्ये कामासाठी लावून देतो. मनोज प्रत्येक अडचणीमध्ये सरस्वतीसोबत उभा राहतो. त्यामुळे सरस्वती ठरवते की मनोज आणि सरस्वती आता दोघेही एकत्र राहणार. सरस्वतीनं मनोजच्या वयाचा अंतर पण बघितलं नाही कारण मनोजमध्ये आणि सरस्वतीमध्ये जवळजवळ 20 वर्षाचं अंतर होतं. तरी पण दोघेही एकत्र राहतात. दोघे पण मीरा रोडला गीता नगरमध्ये राहायला येतात. दोघे पण आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांबरोबर जास्त काही बोलत नव्हते. त्यांच्या या वागणुकीवरून शेजारच्यांना कळतं की हे दोघेही नवरा बायको आहे. 7 जूनला जेव्हा पोलीस फ्लॅटमध्ये पोहोचतात तेव्हा मनोज तिथून पळण्याचा प्रयत्न करतो पण पोलीस त्याला पकडतात. जेव्हा पोलीस मनोजला ताब्यात घेतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात थोडीशी पण भीती पस्तावा काहीच नसतो. मनोज पोलिसांना सांगतो की सरस्वती SSC परीक्षेची तयारी करत होती आणि मी फक्त तिला गणिताबद्दल सांगत होतो. मनोज पोलिसांना सांगतो की सरस्वती मला मुलीसारखी होती. मी तिला तर नाही मारलं पण तुम्ही जे सांगताय ना तू सांगतो की सरस्वतीनं कीटकनाशक खाल्लं आहे. म्हणजेच जो मनोज आहे तो पोलिसांना सांगतो की सरस्वती जी आहे तिनं कीटकनाशक खाऊन आत्महत्या केली आहे. तो सांगतो की 4 जून 2023ला जेव्हा मी घरी आलो तेव्हा सरस्वती औषध पिऊन मेलेल्या अवस्थेमध्ये होती आणि मी भीतीमुळे तिची बॉडी लपवण्याचा विचार माझ्या मनामध्ये येतो असं त्या ठिकाणी जो मनोज आहे तो कबूल करतो. हे सगळं केलं होतं असं म्हणून जेव्हा पोलीस सरस्वतीच्या बहिणीला विचारपूस करतात तेव्हा बहिणी सांगतात की मनोज आणि सरस्वती लग्न केलेलं होतं आणि वयामध्ये जास्त अंतर असल्यामुळे सरस्वती मनोजची ओळख काका किंवा मामा म्हणून इतरांना करून देत होती. कारण सरस्वती आणि मनोज मध्ये 20 वर्षाचं अंतर होतं. सरस्वतीच्या बहिणीला पोलिसांनी असं सांगितल्यानंतर पोलीस पुन्हा मनोजची कसून चौकशी करतात. तेव्हा मनोज सांगतो की सरस्वती मनोजवर डाऊट घ्यायची. सरस्वतीच्या वागणुकीमुळे मनोज आणि सरस्वतीमध्ये कायम भांडणं व्हायची. घटनेच्या दिवशी अशाच पद्धतीनं भांडण झालं. मनोज जसा सांगत होता की मनोजचा जो रागावरचा ताबा सुटला
आणि मनोज रागामध्ये त्याने सरस्वतीला मारण्याचं ठरवलं. मनोज खूप चांगल्या पद्धतीनं सरस्वतीला मारण्याचं ठरवतो, कारण मनोजला वाटतं की सरस्वतीचं कुठेतरी प्रेम संबंध आहे आणि तो सरस्वतीवर कायम डाऊट घ्यायचा. आणि याचा संशयामुळे मनोज ठरवतो सरस्वतीच्या जेवणामध्ये कीटकनाशक देतो आणि तिथून निघून जातो. निघून गेल्यानंतर तो जरा वेळ बाहेरच थांबतो आणि जोपर्यंत सरस्वती मरत नाही तोपर्यंत मनोज काही आतमध्ये येत नाही. सरस्वती जेव्हा मरते तेव्हा मनोज घरी येतो आणि तिच्या बॉडी लपवण्यासाठी तिचे तुकडे करतो. जवळजवळ मनोज सरस्वतीच्या शरीराचे 20 तुकडे करतो. ते तुकडे उकडून तो कुत्र्यांना खाऊ घालायचा. त्यानंतर मनोजला पोलीस कोर्टामध्ये हजर करतात आणि दफा 302 कलमासह गुन्हेगार म्हणून त्याला करार देतात आणि जेलमध्ये टाकतात. पण अजूनही काही कोर्टामध्ये मनोजची केस सुरू आहे आणि मनोजची या केसमध्ये वकिलांनी आणखी एक गोष्ट समोर आणली आहे. 2008मध्ये मनोजची HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट आली आणि त्या रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की सरस्वती आणि मनोजमध्ये कुठलेही संबंध नव्हते. पण अजूनही काही केस कोर्टामध्ये सुरूच आहे. तर प्रेक्षक मित्र हो, तुम्ही कधीच बघितलं असेल असा माणूस कुठल्याही पद्धतीनं आपला कसा विचार करू शकतो. त्यामुळे सतर्क राहा, सावधान राहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा. तर भेटूया अशाच रंजक कथेसोबत. तोपर्यंत नमस्कार.